महाराष्ट्र राज्यात 85,000 कृषी सेवा केंद्रांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 27 एप्रिल 2026 पासून राज्यातील सुमारे 85,000 कृषी सेवा केंद्र चालकांनी बेमुदत बंद पुकारला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पुकारण्यात आलेल्या या संपामुळे बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या खरेदीसाठी येणारी शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील 4 ते 5 वर्षापासून कृषी केंद्र चालक आपल्या मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत, मात्र अद्याप कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने महाराष्ट्र राज्य कृषी निविष्ठा विक्रेता असोसिएशनने हा संपाचा पवित्रा घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने रासायनिक खतांच्या पुरवठ्यासोबतच कंपन्यांकडून केली जाणारी लिंकिंग बंद करण्याची मुख्य मागणी केली जात आहे. यवतमाळ जिल्हा कृषी साहित्य उत्पादक आणि विक्रेता असोसिएशनने या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विक्रेत्यांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसात खरीप हंगामाची लगबग सुरू होणार आहे. अशा वेळी कृषी केंद्र बंद राहिल्यास खते आणि बियाणे मिळणे कठीण होईल. शासनाने यावर तातडीने तोडगा काढून खरीप हंगाम 2026 सुसह्य करावा अशी मागणी आता बळीराजांकडून केली जात आहे. यावेळी कौस्तुभ शिर्के, सचिव, जिल्हा कृषी साहित्य विक्रेता असोसिएशन यांनी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया. पासून मावदा संघटनेमार्फत शासनाचा वारंवार पाठपुरावा केला जात आहे. आमच्या काही प्रमुख मागण्या या ठिकाणी आम्ही इथे शासनाच्या दरबारी मांडलेल्या आहेत. त्या मागण्यांपैकी एक प्रमुख मागणी अशी आहे की खतांवरील लिंकिंग ताबडतोब बंद झालं पाहिजे. परराज्यातून येणारं STBT बियाणं इथे ताबडतोब थांबवलं गेलं पाहिजे. ते बियाणं विकणाऱ्या दलालांवर कठोरात कठोर कारवाई केली गेली पाहिजे. त्यामधून शेतकऱ्यांची फसवणूक थांबवली गेली पाहिजे. तसेच कीटकनाशकांचे जे सॅम्पलिंग आहे त्याच्यासाठी कुठल्याही विक्रेत्यांना दोषी धरण्यात येऊ नये. तो संपूर्णपणे पॅकबंद आणून पॅकबंद विक्री करणारा हा विक्रेता असतो. त्याच्यासाठी फक्त कंपन्यांनाच दोषी पकडावे. तशाच सोबत साथी पोर्टल जे आहे ते अतिशय वापरण्यासाठी विक्रेत्यांना अतिशय क्लिष्ट असून ते फक्त कंपनीपर्यंतच मर्यादित ठेवावे. कुठल्याही विक्रेत्यांना त्याच्या वापरणीसाठी जबरदस्ती केल्या जाऊ नये. त्याचप्रकारे खत जे आहे खताच्या बाबतीत FOR पद्धतीने विक्रेत्यांना ते खत देण्यात यावे, जेणेकरून त्या खताच्या भाड्याचा जो बोजा आहे तो विक्रेत्यांवर किंवा शेतकऱ्यांवर येणार नाही. अशा प्रकारे इतरही आणखी आमच्या मागण्या आम्ही शासनादरबारी मांडलेल्या आहेत आणि त्यासाठी आजपासून आम्ही बेमुदत बंद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतो आहे. धन्यवाद.